असं अलौकिक असलेलं तत्वज्ञान भगवान परमात्म्याने कोणाला सांगितलं? गीता कोणी कोणाला सांगितली? अर्जुनाला भगवान परमात्म्याने गीता का सांगितली? जेन संगे माता देवकीशी, जेन संगे पिता वसुदेवासी, जेन संगे भ्राता बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी संगतसो. अर्जुनाची व्याजे, गीता उपदेशली यादवराजे. संसारा एवढे थोरोजे, फेडिले जगाचे. अर्जुनालाच देवाने गीता का सांगितली? काय कारण असेल? जे स्वतःच्या आईला देवाने ज्ञान सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पण अर्जुनालाच का सांगितलं? ऐका, ज्ञानोबा आपलं मत म्हणतात. गीता का सांगितली? अनिंदक अनन्य गती, पयसुमण आणि शुद्धमती, गोप्य ही तया प्रती सावळी जे सुखे. अर्जुनालाच गीता का सांगितली याच्या मागचं कारण सांगतात ज्ञानोबा राय. अनिंदक अनन्य गती. अर्जुन हा भगवान श्रीकृष्ण परमात्माचा अनन्य भक्त आहे. किती अनन्य भक्त आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव. सगळं काही असेल तर माझा एक श्रीकृष्ण परमात्मा आहे. एवढा अंतकरणातला अनन्य भाव होता. एका श्रीकृष्ण परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये कोणत्याही देवाविषयी शरणागती केली नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, गोप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. गुह्यातलं गुह्य असलेलं ज्ञान अर्जुनालाच भगवान परमात्म्याने देवाने सांगितलं. म्हणून भक्तिशास्त्राचा अलौकिक सिद्धांत आहे. आपण ज्या देवाची उपासना करतो त्या देवाविषयी आपल्या अंतकरणातला भाव अनन्य असला पाहिजे. किती अनन्य असला पाहिजे? अभंगाच्या सुरुवातीलाच महाराजांनी दृष्टांत सांगितला. म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची पद्धत आहे, अभंगाची सुरुवात जर दृष्टांताने असेल, दृष्टांत सिद्धांतानुसार असतो. म्हणून अनन्यतेच्या बाबतीत अनेक प्रकारचे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये, साधू संत महात्म्याने सांगितले. त्यापैकी तुम्हाला कळेल मी असं सांगतो. मला तरी असं वाटतंय आज कीर्तन जवळपास तुमच्या डोक्याच्या वरून चाललं आहे. नाही तर आजकाल लोकांना अशी सवय, महाराज कीर्तनकाराने जर कीर्तनात विनोद केला, लोक म्हणतात वा रातचा बॉलही भारी होता, विनोदाची कथा गोड वाटेल. पण मी तुमची सर्वांची काळजी घेईल. तुम्हाला कळेल, तुम्हाला पचेल, सगळ्यांना आवडेल. जसा आजचा बेत होता सगळ्यांना आवडला का नाही? मी चांगलं निरखून पाहिलं.
कोणाच काही गोष्ट पाळलं नाही. म्हणजे सगळ्यांना आवडणार तसंच मी सगळ्यांची काळजी घेईल. ऐका, अनन्यतेच्या बाबतीत अनेक उदाहरणं सांगितले. चातक नावाचा पक्षी हा मेघाच्या पाण्याविषयी अनन्य आहे. वास्तविक पाहता आकाशातून पडणारं हे देखील पाणीच आहे आणि जमिनीवर असणारं हे देखील पाणीच आहे. पण चातक नावाचा पक्षी भूमीवरचं पाणी कधीच पित नाही. आकाशातून पडणारं पाणी, त्याच पाण्यावर आपलं जीवन जगतो. वास्तविक पाहता हेही पाणी आहे आणि तेही पाणी आहे, पण तो भूमीवरचं पाणी कधीच पित नाही. काय झालं? चातकाला तहान लागली, कंठ व्याकुळ झाला आणि चातक पक्षी उडतोय तर कुठून उडतोय? समुद्रावरून उडतोय. समुद्रावरून उडत असताना आता जर काही क्षणात जर त्याला पाणी मिळालं नाही तर प्राण जाईल. गात्र गलित झाले आणि खाली पडला. मायबाप सांगा, तो खाली पडला म्हणजे कशात पडला हो? पाण्यात पडला. ऐका, चातकाने मरण पत्करलं मायबाप, पण भूमीवरचं पाणी पिला नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कधी कधी पावसाळ्यात पाऊस पडत नाही तो भाग सोडून द्या, पण कधी कधी उन्हाळ्यातही पाऊस पडतो. पडतो का नाही? पडतो का नाही उन्हाळ्यात पाऊस? पहाते चातक नेगे भूमी जळा, वर्ष तो उन्हाळा मेघ जासी. विठ्ठल विठ्ठल. वर्ष तो उन्हाळा मेघ जासी म्हणजे चातक नावाचा पक्षी भूमीवरचं पाणी पित नाही, तो मेघाच्या पाण्याविषयी अनन्य आहे. पुढचं उदाहरण सांगतात महाराज. चकोर नावाचा पक्षी आहे. चकोर नावाचा पक्षी हा चंद्रामृताशी अनन्य आहे. पौर्णिमेचा चंद्र चकोर नावाचा पक्षी चंद्रामृताशी अनन्य असतो. तो सदोदित पौर्णिमेची वाट पाहतो आणि चंद्र प्रकाशापासून निर्माण झालेले जे अमृत कण आहे ते अमृत कण तो वेचतो. वास्तविक पाहता लाईटीचा देखील प्रकाशच आहे, पण या प्रकाशावर तो आपलं जीवन जगत नाही. सूर्यप्रकाशावर तो जीवन जगत नाही. जीवन जगतो तो केवळ आणि केवळ चंद्र प्रकाशावर. तो चंद्रामृताशी अनन्य आहेत. जाऊ द्या, तुम्ही चातक पाहिला नसेल, तुम्ही चकोर पाहिला नसेल, पण आता मी ज्या पक्षाचं तुम्हाला नाव सांगतो तो पक्षी नक्की तुम्ही पाहिलेला असेल. कोकिळा तुम्ही पाहिली का? कोकिळा पाहिली का? कशी राहते? तुम्ही काहीच बोलत नाही राव. आमच्या गावाला 5-5 वर्षाची पोरं बोलता, तुम्ही बोलत नाही. तुम्हाला काही टेन्शन आलं का? काळजी करू नका, या महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये पडणार आहे. दडपण नका येऊ देऊ ना. ऐका, कोकिळा पाहिली तुम्ही? कोकिळा पाहिली नाही असा एकही इथं मंडपात बसलेला माणूस नाही. कोकिळ नावाचा पक्षी 12 महिने ओरडतो का दादा? आता काय झालं, सगळ्या लेडीज पुढे तुम्ही मागं बसले. आता यांच्या पुढे मी काय बोलणार आहे, पण ऐका. कोकिळा 12 महिने ओरडते का?
12ही महिने ओरडते, 12ही महिने कोकिळा गायन करत नाही, पण वसंत ऋतूचं आगमन झालं रे झालं, तिला काही पत्र लिहावं लागत नाही. श्रीमती कोकिलाबाई इथलं बसलेली नाही बरं का कोणी, तिला काही पत्र लिहावं लागत नाही. वसंत ऋतूचं आगमन झालं रे झालं की ती आपलं गायन करायला सुरुवात करते. आणि वसंत ऋतू संपला ती आपलं गायन थांबवते. म्हणजे कोकिळ नावाचा पक्षी कशाशी अनन्य आहे? वसंत ऋतूशी अनन्य आहे. चातक नावाचा पक्षी चंद्रामृताशी अनन्य आहे. सज्जन हो, तसा भगवत भक्त हा भगवान परमात्म्याविषयी अनन्य असला पाहिजे. अशा अनन्यतेच्या बाबतीत अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये, गाथ्यामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितले, तुकोबारायांनी सांगितले. पण तुकोबाराय म्हणतात या लोकांना अनन्यतेच्या बाबतीत अगदी जवळ तुकाराम महाराजांनी नेऊन ठेवलं. म्हणून अनन्यतेच्या बाबतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो दृष्टांत सांगितला तो सगळ्या आपल्या व्यवहार दशेतला, तोच अभंगाच्या प्रथम चरणात. आमच्या कलाकार मंडळीकरता एकदा टाळ्या वाजवा बरं.